उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या काल मुख्यमंत्र्यांसोबत तसंच स्वतंत्र बैठकाही झाल्या। पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी आज दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। या बैठकीत दोन्ही सभागृहांचे आमदार, खासदार आणि प्रमुख नेते उपस्थित राहतील, असं त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की सीएलपी की मीटिंग दोपहर के 2 बजे हमारे सारे विधायक, विधानसभा सदस्य, विधान परिषद के सदस्य, पार्टी के सांसद, पार्टी के वरिष्ठ नेता, इनके उपस्थिति में हो जाएगी। इसका जो कुछ हम निर्णय लेंगे, इसके बारे में हम माननीय मुख्यमंत्री महोदय जी को अवगत करेंगे। तो हम सुनेत्रा विनिंग के साथ भी बात करने वाले हैं। अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळावं, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी वार्ताहरांना सांगितलं। सर्वसामान्य जे आहे लोकांचं मत आणि आमदारांचं मत हे जर विचारात घेतलं आणि प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य सुद्धा आहे 100%, ते म्हणजे सुनेत्राताईंचं नाव जे आहे सीएलपी लीडर, विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री हे करणं हे अतिशय योग्य होईल आणि त्याप्रमाणे आम्ही ते करू। हे कालच मी स्वतः सांगितलं आहे। आता त्याची जी फॉर्मॅलिटी जी काय असते सर्वसाधारणपणे पूर्ण करण्याची, किंवा त्या सीएलपीचे मेंबर्स कोण आहेत, तसे आमदार लोक वगैरे आहेत, तर त्यांना बोलवून जे आहे त्याप्रमाणे मग ही निवड झाली, असं एक जी आहे फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी नुकताच वार्ताहरांशी संवाद साधला। दिवंगत अजित पवार यांचा अस्थिकलश संपूर्ण राज्यात प्रत्येक तालुक्यात दर्शनासाठी नेला जाईल, असं त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा अजित पवार 12 फेब्रुवारीला करणार होते, असं म्हटलं आहे। त्यावर प्रश्न विचारला असता माध्यमात दाखवली जात असलेल्या बैठकीची चित्रफीत जिल्हा परिषद निवडणुकांबाबत होती, असं तटकरे यांनी सांगितलं। अजित पवार यांनीच वार्ताहर परिषदेत याची माहिती दिली होती, असं ते म्हणाले।